कुंभारीच्या अश्विनी हॉस्पिटलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी जेरबंद, विजापूर नाका पोलीस ठाण्याची कामगिरी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 8 जणांच्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आलंय। या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह 23,66,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कनकमूर्ती ज्ञानदेव गोंधळी राहणार गांधीनगर विजयपूर, संजय मल्लप्पा पुजारी, समीर मुक्तुसाब कोला, अभिषेक देवानंद बिरादर, लिंगया हिरव्या हिरेमठ, प्रवीण मोनप्पा बडिगेर सर्व राहणार चिक्कुटगी तालुका देवरहिप्परगे जिल्हा विजयपूर, आकाश बसवराज भासगी राहणार सुगीर हळब तालुका सिंदगी जिल्हा विजयपूर, रमेश महादेवप्पा सालोडगी राहणार कर्नाटक असं जेरबंद केलेल्या आरोपींची नाव आहे। या घटनेची अधिक माहिती अशी, बुधवारी पहाटे 4:45च्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या 2 चारचाकी गाड्या एकामागून एक भरधाव वेगात सोरेगाव रस्त्याने येत असल्याचं पेट्रोलिंग करत असताना अमृत सुरवसे सिद्धेश्वर स्वामी यांना दिसून आलं। त्यांना संशय आल्यानंतर या गाड्यांना टिकेकरवाडी रेल्वे बोगद्याजवळ अडवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून वाहनांची तपासणी केली असता वाहनांमध्ये लोखंडी कटर, गॅस टाकी, रबरी पाईप, कटावणी, पाना, काळे मास्क, काळे टी शर्ट, हँडग्लोव्ज आदी साहित्य वाहनांमध्ये आढळलं। पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आमच्या ओळखीचे हबीब सरदार पठाण राहणार कुंभारी यांच्या मदतीनं कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे सर्वजण मिळून दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचं सांगितलं। त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह 23,66,850 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांनी दिली। दिनांक 10/7/24 रोजी बुधवारी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान नाईट गस्तीमध्ये असलेले 2 कर्मचारी यांनी कर्नाटकमधून येणाऱ्या 2 स्विफ्ट डिझायर गाड्या ह्या तिथून जात असताना फास्टमध्ये त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले व त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे असं समजलं की हे सदरचे इसम हे या भागातले राहणारे नसून हे कर्नाटकमधून आलेले आहेत आणि इकडची काही माहिती नाही, म्हणून त्यांच्या गाडीची डिक्की उघडून ते चेक केलं असता त्यामध्ये गॅस कटर व इतर चोरी करण्याचं साहित्य दिसून आलं। यावरून त्यांनी माहिती घेतली असता त्यांच्या लक्षात आलं की सदरचे आरोपी हे गुन्हा करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये येत होते। त्या आरोपींना बोलण्यामध्ये गुंतवून सदरचे कर्मचारी यांनी ताबडतोब पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांना बोलवून घेऊन तसेच डीबीचा स्टाफ यांना बोलवून घेऊन वरील इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली व त्यामध्ये हे इसम हे दरोडा टाकण्याकरता आले असल्याची माहिती झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर किती मुद्देमाल सापडले? मुद्देमाल त्यांच्याकडं गॅस सिलेंडर, 2 गॅस सिलेंडर, परत नवीन टी शर्ट, परत कटावण्या अशा प्रकारचं साहित्य त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे। आरोपी रेकॉर्ड त्याची माहिती घेत आहोत। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, हवालदार सचिन हार, शंकर भिसे, गणेश शिर्के, हुसेन शेख, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, सिद्धेश्वर स्वामी यांनी पार पाडले।